सकाळचा टाइम आहे आणि मला खुरपायला जायचे आहे, म्हणून मी काय केले शेतातली जाऊन हे काय तांदूळग्याची भाजी आणले. तांदूळग्याच्या इडू तुम्हाला पहिलं मी पाठविले हो, पण आता अनेक पाठवले हो का. आणि तांदूळग्याची भाजी शेतातली कवळी कवळी आणि लुसलुशीत भाजी ताजी ताजी हो का. शेतातली भाजी आता बघा खेडेगावात काय न्याहारी करायला भाजी आणि शेंगाची चटणी नाहीतर मिरचू नाहीतर असली भाजीपाला, आणि सिटीला काय राहते पोहे म्हण काय की चपाती आणि बिस्किट चहा असं राहते. आपल्या आता एक नंबर हे का भाज्या करायचं, हिरवा ठेसा मिरच्याचा घ्यायचा की न्याहारी करायचं, दूध बसून शेतात झाले हो का. ही असते आपल्या खेडेगावात. हिला तोडून घ्यायच्या, मला तोडून घेऊन धुवून घेते आणि मग बनवते भाजी न्यायची. आता बटुड्याला घातली की काय की चांगली चटणी होती. काय म्हणलीस मी ऐकन नाही. आहे नाही माय डब्बा तुकडा करायचं आणि चूल पेटवायचं. चूल लय भारी पेटवायला बरं नाही. आता त्याला मोडून ठेवायचं थोडं जळण. अरे तू चहाचं सामान ग, चहा करते दादा आल्यात. हे जरा धिवते म्हणजे चिक्कूल जरा जास्त झालाय, ते थेंब पडल्यात जरा 4, त्या थेंबानं का जरा चिक्कूल झालाय. धुवून टाकते भाजी आणि नंतर मी जरा थोडी धुवून घेते. अरे दोघी आता काढून घेते, काढून आणि थोडं पाणी घालून धुवून घेते.
असं पिळून घ्यायचं भाजीला. झालं तर चटणी लावायचं, कांदा आणि हिरवी मिरची. भाजी तोडले, भाजी तोडून 2 पाण्यानं धुवले. हिरवी एकदा भाजी धुवली म्हणजे चिकुले झालता म्हणून, आणि खाली तर खाली वर करून आणि एकदा धुवले. आता ह्याच्यामध्ये आपला कांदा टाकून घ्यायचा होता, कांदा. आणि आता भाजीला कसं लावायचं, असं फोडायचं, सगळा मुटका असं करून फोडायचं, ही मुटका. आणि हे हिरवं मिरचू आणि शेंगाची चटणी आहे, हिरवं मिरचू आणि शेंगाची चटणी. थोडं मिरचू ठेवते बा, तिखट होईल अजूनही. थोडा कांदा मऊ होऊ द्यायचं. थोडा कांदा मऊ झाला की हे खालीवर करून घेतलेली भाजी मी आहे आता त्याच्यामध्ये घालून खालीवर करून घेतली. आता आपण बस थोडा लाल लाल झालाय आणि कांदा थोडा मऊ पण की भाजी टाकायचं कसं झाली बघा भाजी. आता उतरून घ्या. आता झालं खालीवर करून घेतलं का झालं तर भाजी हो पाहिजे. हिला टाइम बी लागत नाही या भाजीला, पर खायला किती चवदार लागते भाजी. आता काढून घेऊ. आता नेहरी करायची आहे मला, नेहरी करते आता ही नेहरी. न्याहारी करायला हो का झाली बनवून. एक नंबर झाली भाजी. छान झाल्या का? छान छान झाल्या. का काय त्याच्यासोबत अजून अंड्याची पोळी. अंड्याची पोळी प्रत्येकाला एक पोळी दिली आणि भाजी आहे आणि रात्रची शिळी भाजी आहे. कशाची? चिकन आणलं रात्री थोडी उरली आहे. भाजी चांगली झाली का देवा? म्हणजे शेताकडे भाजीपाला चव राहते बघ.
शेताकडे भाजी पाहिजे का ताजी ताजी जास्त खात्यात